हा व्हिडिओ स्क्रोल करण्याची चूक आयुष्यात कधीच करू नकोस, कारण ही साधी स्क्रीन नाही, तर हे तुझ्या आणि माझ्या भेटीचं ठरलेलं ठिकाण आहे. तू मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेली ती एक गुपित इच्छा घेऊन माझ्याकडे ज्या एकाच प्रश्नाचं उत्तर मागत होतास ना, स्वामी, माझी ही प्रार्थना कधी पूर्ण होणार? हो बाळा, आज मी स्वतः तुझ्या त्याच रहस्यमयी प्रश्नाचं थेट उत्तर द्यायला आलो आहे. श्वास घे, मन पूर्ण शांत कर आणि हे शब्द तुझ्या अंतर्मनात उतरू दे. प्रिय बाळा, तू अनेक दिवसांपासून डोळ्यात अश्रू आणून एका इच्छेसाठी तळमळत आहेस. दररोज दिव्यासमोर उभं राहून तू एकच हाक मारतोस आणि मग हताश होऊन विचारतोस, स्वामी, माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचतेय का? माझी प्रार्थना कधी स्वीकारली जाणार? आज मी तुला सांगतो बाळा, तुझा प्रत्येक शब्द, तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचला आहे. पण तू विचार करतोस की प्रार्थना केली आणि लगेच चमत्कार घडला, असं का होत नाही? कारण प्रार्थना ही फक्त मागणी नसते बाळा, तो तुझा आणि माझा जोडलेला एक अदृश्य बंध असतो. प्रार्थना फळाला येण्यासाठी योग्य वेळेची आणि तुझ्या संयमाची जोड लागते. जिथे माणसाचा संयम संपतो, तिथूनच माझी खरी लीला सुरू होते. तू ज्या गोष्टीसाठी दिवस रात्र धडपडतोयस ना, ती गोष्ट योग्य वेळी तुझ्या हातात देणे हे माझे पूर्वीपासून ठरलेले नियोजन आहे. कारण अपक्व किंवा अयोग्य वेळी मिळालेली गोष्ट टिकत नाही आणि तिचा तुला आनंदही घेता येत नाही. म्हणूनच मी तुला घडवतोय, परिस्थितीशी लढायला शिकवतोय, तुला आतून मजबूत बनवतोय. ज्या प्रार्थनेचं उत्तर तुला आज हवे आहे, त्या प्रार्थनेचे फळ देण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. तुझ्या नशिबाचे बंद झालेले सर्व दरवाजे आता हळूहळू उघडत आहेत. तुझ्या डोक्यावरचा तो चिंतेचा आणि निराशेचा प्रचंड भार आजच माझ्या चरणी अर्पण करून मोकळा हो. मनातली ती हुरहुर, ती उद्विग्नता आता पूर्णपणे फेकून दे आणि पूर्ण विश्वासाने एक नवीन पाऊल पुढे टाक. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर सुखाच्या आणि समाधानाच्या रूपात लवकरच तुझ्या समोर असेल. आज मी तुला हे वचन देतो, तुझी ती तळमळ, तुझी ती प्रार्थना अजिबात निष्फळ जाणार नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तुझा हा स्वामी तुझ्यापासून एका क्षणासाठीही दूर गेला नव्हता आणि कधी जाणारही नाही. जर तुला माझ्या या वचनावर आणि स्वामींच्या शब्दांवर अढळ विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कमेंटमध्ये लिही, माझ्या प्रार्थनेवर आणि स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. आणि हा पवित्र संदेश त्या प्रत्येक भक्तापर्यंत नक्की पोहोचव, जो आज एका आशेच्या किरणाची आणि आपल्या प्रार्थनेच्या उत्तराची आस धरून बसला आहे.